7 ऑक्टोबर 2025 रोजी दिवसा घरफोडी करून 43 तोळे सोने चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर मॅडम घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचं एक पथक तयार करून दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पाचारण केलं होतं. तसेच जयदीप कळेकर यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव व उदयसिंह माळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शिराळा व इस्लामपूर येथील घरफोडी 1. संतोष मर्दान भोसले, 2. मोहन निकळझा भोसले, दोनही राहणार तालुका आष्टी जिल्हा बीड आणि अतुल नवनाथ काळे राहणार वाकी तालुका आष्टी जिल्हा बीड यांनी केले असल्याचं समजतं. बीड जिल्ह्यात जाऊन स्थानिक पोलिसच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा शिराळा व इस्लामपूर येथे केलेल्या घरफोडीचा तपास केला असता सदरची घरफोडी आम्ही केली असल्याचं सांगितलं. अतुल नवनाथ काळे शोध घेतला असता तो मिळून आला नाही. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी मोहन निकळझा भोसले याचा शोध घेतला असता सध्या तो आळेफाटा पोलीस ठाणे तालुका जुन्नर येथे अटकेत असल्याबाबत माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी आरोपी संतोष मर्दान भोसले याला ताब्यात घेऊन तपासकामे शिराळा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास शिराळा पोलीस करीत आहेत.